हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये ही सोलापूर स्टाईल शेंगदाणा चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे, तर बनवायला खूप सोपी आहे आणि झटपट होते। तुम्ही पोळी सोबत भाकरी सोबत खाऊ शकता। तोंडी लावण्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे। आणि जर कुठे प्रवास करत असाल तर प्रवासासाठी सुद्धा तुम्ही अशी चटणी बनवून नेऊ शकता। 15 ते 20 दिवस व्यवस्थित टिकते। चला तर मग जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। तर आता आपल्याला शेंगदाणे सर्वात अगोदर भाजून घ्यायचे आहेत। तर भाजण्यासाठी इथे मी तवा गरम होण्यासाठी ठेवला होता, याच्यावर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आणि शेंगदाणे अगदी खरपूस आपल्याला मीडियम गॅसवरच भाजायचे आहेत। शेंगदाणे जेवढे खरपूस भाजतील मस्त असे, तेवढीच आपली चटणी भारी होते, खूप टेस्टी होते। तर साधारण आपल्याला पूर्ण शेंगदाणे भाजण्यासाठी 5-1 मिनिट लागणार आहेत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, सारखं परतवत राहायचं आहे। जर सारखं नाही परतवलं तर एकदमच एखादा शेंगदाणा जास्त भाजला जातो, मग जी चटणी आहे ती एकदम करपट लागते। त्याच्यामुळे पूर्ण भाजेपर्यंत आपल्याला सारखंच हलवत राहायचं आहे। तर हे पाहू शकता, मस्त खरपूस असे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता आपण काय करू, याला एका परातीमध्ये काढून घेऊयात आणि थोडेसे नॉर्मल थंड होऊ देऊ। तर आता आपल्याला काय करायचं आहे, याची वरची साल काढून घ्यायची आहे। जास्त काढायची नाही, आदरच काढायची, जेवढ्याची निघेल तेवढ्याची, कारण ही साल पण खूप पौष्टिक असते। तसं तर नाही काढलं तरी पण चालेल। तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे, वाटीने व्यवस्थित काढायचं आहे आणि हे आपल्याला पाखडून घ्यायचं आहे। तर मी पूर्ण साल काढून घेते। तर मी शेंगदाणे पाखडून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, हे खलबत्त्यामध्ये घालायचे आहेत। हवं तर तुम्ही मिक्सरला पण वाटून घेऊ शकता, पण खलबत्त्यातल्या भाजीची खलबत्त्यातल्या चटणीची टेस्ट खूपच भन्नाट लागते। तर सर्वात अगोदर थोडंसं आपल्याला कुटून घ्यायचे आहे। डायरेक्ट शेंगदाणेच कुटून घ्यायचे आहेत थोडेसे। तर इथे मी खलबत्त्याच्या खाली एक छोटीशी पायपुसणी ठेवलेली आहे, जेणेकरून जे आपण कुटतो तेव्हा आवाज जास्त होऊ नये म्हणून। आणि ही जी पायपुसणी बनवलेली आहे याचा व्हिडिओ मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तर तुम्ही माझं दुसरं चॅनल पाहिलं नसेल तर नक्की पहा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मी एक गठ्ठा लसूण घेतलेला आहे। तर मी सोलून स्वच्छ करून घेतलेला आहे एक गठ्ठा लसूण, ते आपल्याला याच्यामध्येच घालायचं आहे। आणि त्याच्यानंतर 1 चमच जिरं सुद्धा आपल्याला ह्या स्टेपला घालायचं आहे। आता याला व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे। अगोदर मी थोडेसे अर्ध कच्चे शेंगदाणे कुटून घेतले होते। आता हे पूर्ण मिक्स करतच आपल्याला कुटायचं आहे। जर ह्या स्टेपला टाकले तर लसूण आणि जिरे व्यवस्थित मिक्स होतात। आणि ही चटणी एकदम बारीक कुटायची नाही, आपल्याला दरदरी कुटायची, कारण जर दरदरी कुटली तर जेव्हा आपण पोळीसोबत वगैरे खातो तेव्हा खूपच मस्त टेस्ट लागते। तर मी कुटून घेते। थोडीशी आपल्याला कुटताना मेहनत घ्यायची आहे, कारण तुम्हाला तर माहीतच आहे मेहनतीचं फळ हे किती भारी असते। त्याच्यामुळे मिक्सरला न करता शक्यतो मी याच्यामध्येच करते, कारण खायला खूप पौष्टिक असते दगडामध्ये। आता इथे पाहू शकता आपली चटणी व्यवस्थित कुटून झालेली आहे। या स्टेपला काय करायचं आहे, इथे आपल्याला चवीनुसार लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला उकळीमध्ये
पूर्ण मिक्स करायचं आहे। तर पाहू शकता भन्नाट अशी आपली शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे। चटणीकडे पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली चटणी तयार झालेली आहे। तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।